आणि या जीएसटी मुळे कपडा मार्केटवरती, कपडा बाजारावरती त्याचा कसा परिणाम झालेला आहे सांगतो आमचा प्रतिनिधी, आपण पाहूया। मी कोल्हापुरातल्या बालाजी या ब्रँडेड जी कपडे आहेत या कपड्यांच्या शोरूममध्ये आहेत आणि या कपड्यांवर जीएसटी कशा पद्धतीने लागलेला आहे, किती टॅक्स आहे आणि कपडे खरेदी करण्यासाठी जे लोक आलेले आहेत त्यांना याचा इफेक्ट काय जाणवतो हे जाणून घेण्यासाठी या शोरूममध्ये आलेलो आहे। किती जुना स्टॉक आहे आणि नेमकं जीएसटी आता कधी बसून तुमच्या ह्याच्यामध्ये लागेल? जो हा गारमेंटमध्ये रेडीमेड स्टॉक ठेवत असताना स्टॉकच्या रेशोवर हा बिझनेस होतो, पण ह्याचा सरकारकडून अजून कुठलाही खुलासा आलेला नाही आहे की स्टॉकवर त्यांनी किती बेनिफिट देणार आहेत। सरकारचं असं म्हणणं आहे की 60-40 या टाईप्स होणार आहे, पण ह्या टॅक्समुळे व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल असं काही चित्र नाही। जे व्यापारी 20 लाखाच्या आतले आहेत, जे व्यापारी त्यांना ते जीएसटी नाही आहे, जे व्यापारी 75 लाखाचे आहेत त्यांना 1% भरून 3 महिन्याच्या यातून कंपोजिशन स्कीम माध्यमातून त्यांना ते त्यांचे रिफंड्स मिळणार आहेत। आणि जे व्यापारी ज्यांचा टर्नओव्हर 1 कोटी 1.5 कोटीच्या पुढे आहे त्यांच्यासाठी या जीएसटीचा आहे आणि तशी संख्या बघितली तर फार कमी आहे। भारतातली बाजारपेठेची 1.5 कोटीच्या आतलेच व्यापाऱ्यांचा संख्या जास्त 50% आहे। एकूणच आता जे सकाळपासून किंवा 1 तारखेपासून गेली 2 दिवस तुमच्याकडे गिराईक येतात, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांना शासनता आहे का त्यांच्याकडे की जीएसटी लागणार नाही लागणार, आणि तुम्ही त्यांचा कशा पद्धतीने खुलासा करता? नाही, जीएसटी हा MRPचे इन्क्लूड लागल्यामुळे त्यांना काही त्याचा ग्राहकाला काही त्याचा नुकसान झालेलं नाही, ग्राहकांना त्याचा फायदाच झालेला आहे। पण यामध्ये कुठंही गिराईक असेल, ग्राहक असेल, याला मात्र त्याचा जास्त तोटा होत नाही आणि दुकानदार जे आहेत किंवा व्यापारी जे आहेत हे सुद्धा तशीच मानसिकता तयार करून आहेत की एक देश एक टॅक्स। त्यामुळं जीएसटी आला असला तरीही आणि लागू झाला असला तरीही ग्राहक आणि दुकानदार या सर्वांनी आपली एक मानसिकता केलेली आहे की एक देश एक टॅक्स। त्यामुळे तसा फरक भारतीय बाजारपेठेत किंवा कोल्हापूरची जी व्यापारपेठ आहे या व्यापारपेठेत पडताना दिसत नाही आहे। कॅमेरामन निलेशसह मी रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर।